महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कधी अशी भीती वाटली आहे का की तुमचं मतदार ओळखपत्र रद्द होऊ शकतं? किंवा सरकारने अचानक तुमचं नागरिकत्व तपासलं तर काय होईल? ही भीती खूप स्वाभाविक आहे, विशेषतः आजकालच्या काळात. हो ना, तुमचं नाव मतदार यादीतून गायब होऊ शकतं का? SIR म्हणजेच विशेष सघन पुनरीक्षण म्हणजे काय आणि त्याचा NRCशी काय संबंध आहे? हेच प्रश्न आजकाल सगळ्यांना पडलेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात काय सांगितलं, SIR आणि NRC यातला नेमका फरक काय, आणि एक सामान्य नागरिक म्हणून काय माहिती असायलाच हवं, हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, अशीच कायद्याची आणि महसुलाची किचकट वाटणारी माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनेल लगेच सबस्क्राईब करा. हो, कारण आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण SIR आणि NRC मधला फरक स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत, जो तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात एकदम मुळापासून करूया. हे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा मराठीत विशेष सघन पुनरीक्षण. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, आणि यावरून सुप्रीम कोर्टात इतका गदारोळ का झालाय? प्रश्न अगदी योग्य आहे. बघा, SIR म्हणजे निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्या म्हणजे आपली इलेक्टोरल रोल ती तपासण्याची एक विशेष मोहीम. अच्छा, फक्त तपासणी? हो, याचा मुख्य उद्देश हा आहे की मतदार यादीत कोणताही परदेशी नागरिक म्हणजे फॉरेनर मतदार म्हणून नोंदवला गेला नाहीये याची खात्री करणं. आणि कोर्टातला मुद्दा काय होता? कोर्टात एक याचिका दाखल झाली होती की निवडणूक आयोगाला असं SIR घेण्याचा अधिकारच नाहीये. अरे बापरे. हो, आणि याच मुद्द्यावर आयोगाने आपलं म्हणणं मांडलं. आयोगाचा युक्तिवाद असा होता की भारतीय संविधानाने आमच्यावर ही जबाबदारी टाकली आहे की मतदार याद्या शुद्ध आणि अचूक असाव्यात. ही आमची घटनात्मक जबाबदारी आहे, कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे. पण मग काही राजकीय पक्ष याला समांतर NRC किंवा दुसरा NRC असं का म्हणत आहेत? लोकांमध्ये अशी भीती पसरवली जाते की तुम्हाला डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवला जाईल. यात किती तथ्य आहे? अशा गोष्टींना हमखास राजकीय रंग दिला जातो. नेहमीच आहे ते. अगदी. निवडणूक आयोगाने कोर्टात स्पष्ट केलंय की राजकीय पक्ष काय म्हणतात याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. आयोगाने याला निव्वळ बयानबाजी म्हणजे रिटोरिक असं म्हटलंय. बयानबाजी? हो, म्हणजे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी असे शब्द वापरले जातात. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात स्पष्टपणे सांगितलं की राजकीय पक्षांची टोकाची भूमिका घेणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि आम्ही त्याबद्दल चिंतित नाही. म्हणजे आयोगाने हे आरोप सरळ सरळ फेटाळून लावले. म्हणजे एक मोठा गैरसमज असा आहे की SIR आणि NRC एकच आहेत. खरं आहे का हे? अजिबात नाही. हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अच्छा. दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी गत होऊ नये म्हणून हा फरक समजून घेतलाच पाहिजे. तो फरक काय आहे नेमका? बघा, SIR फक्त मतदार यादीपुरतं मर्यादित आहे, तर NRC हे देशातील सर्व नागरिकांची नोंदणी आहे. यावर आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ठीक आहे, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या गावात कधी मतदार यादीबद्दल अशी चर्चा झाली आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहून नक्की सांगा. आणि माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. महसूल आणि कायद्याच्या जगात योग्य माहितीच तुमचं शस्त्र आहे. अचूक माहितीसाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आता तोच मुद्दा, हा फरक लोकांना सोप्या भाषेत कळायला हवा. आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने हे मुद्दे समजावून सांगू शकाल का? हो, नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया, म्हणजे काही गोंधळ होणार नाही. शक्य असेल तर वही पेन घेऊन बसा. हे मुद्दे तुम्हाला PPT साठी पण कामाला येतील. अरे वा, चला तर मग. स्टेप 1, वयाची अट तपासा. वयाची अट? हो, SIR किंवा मतदार यादी ही फक्त 18 वर्षांवरील नागरिकांसाठी असते. या उलट NRC मध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंद होते, तिथे वयाची कोणतीही अट नाही. अच्छा, म्हणजे लहान मुलांची नोंद पण NRC मध्ये असते. अगदी बरोबर. आता स्टेप 2, मानसिक स्थितीचा विचार करा. मानसिक स्थिती? तिचा काय संबंध आहे? बघा, एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल, म्हणजे अनसाऊंड माइंड, तर ती व्यक्ती भारताची नागरिक असूनही मतदानाचा हक्क गमावते. खरे? त्यामुळे तिचं नाव मतदार यादीतून वगळलं जाऊ शकतं. पण NRC मध्ये असं होत नाही. ती व्यक्ती भारताची नागरिक असल्याने NRC मध्ये तिची नोंद कायम राहते. वा, हा फरक तर खूपच महत्त्वाचा आहे. आता तिसरी आणि शेवटची स्टेप,
उद्देश समजून घ्या. उद्देश. 4 किंवा मतदार यादीचा एकमेव उद्देश आहे मतदानाचा हक्क कोणाला आहे हे ठरवणं. या पलीकडे त्याचा काही संबंध नाही. आणि NRCचा? NRCचा उद्देश देशाचा नागरिक कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी आहे. यावरून अगदी स्पष्ट होतं की सार हे NRC नाही. नावापुरता शिपाई आणि कामात काही नाही तसला प्रकार नाहीये हा. दोन्हीचे कायदे आणि उद्देश पूर्णपणे वेगळे आहेत. ही मांडणी एकदम स्पष्ट आहे. आता लोकांच्या मनात गोंधळ राहणार नाही. आता एक प्रेक्षकांकडून आलेला प्रश्न घेऊया. आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे रमेश पाटील विचारतात, माझं नागरिकत्व धोक्यात येऊ शकतं का? निवडणूक आयोग थेट चौकशी करू शकतो का? हा खूप लोकांच्या मनात असलेला प्रश्न आहे. रमेशजी, प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आहे हो. काय सांगताय? हो, निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे. भारतीय संविधान कलम 324, 325 आणि 326 नुसार मतदार यादीत कुणी परदेशी व्यक्ती नाही ना याची चौकशी करण्याचा आणि खात्री करण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. म्हणजे हे त्यांचं कामच आहे. अगदी. आपलं संविधान नागरिक केंद्रित आहे, म्हणजे सिटिझन सेंट्रिक. राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, आमदार, न्यायाधीश, हो, ही सगळी महत्वाची पदं. ही सगळी महत्वाची पदं फक्त भारतीय नागरिकांसाठीच राखीव आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 102(4) नुसार जर एखादा खासदार भारताचा नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होतं. इतकं गंभीर आहे हे प्रकरण. हो. ही माहिती ऐकल्यावर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत बरोबर आहे की नाही हे तपासणार का? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहून नक्की सांगा. गंमत बघा, म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी आणि लोकशाहीच्या पावित्र्यासाठी हे सगळं किती महत्वाचं आहे. संविधानाने निवडणूक आयोगाला इतकं महत्त्व का दिलंय? अगदी बरोबर, कारण लोकशाहीचा पायाच निवडणुका आहेत. हो. जर निवडणुकांमध्येच परदेशी लोक मतदान करू लागले तर देशाचं सरकार निवडण्याचा अर्थच काय उरला? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं लोकशाहीची शुद्धता मतदारांपासूनच सुरू होते की नाही? खरंय. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचे कलम 15, 16 आणि 21 हे निवडणूक आयोगाला मतदार याद्यांमध्ये बदल करण्याचे, त्या शुद्ध करण्याचे अधिकार देतात. अच्छा. आसाममध्ये NRC आधी झालेला आहे. हो, तिथे झालंय. तर तिथे SIR ला NRC सोबत जोडलं जाऊ शकतं कारण तिथे एक डेटाबेस तयार आहे. पण बाकीच्या भारतात तसं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे असंही आयोगाने कोर्टात स्पष्टपणे नमूद केलं. म्हणजे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं ठामपणे मांडून एक प्रकारे लोकशाहीच्या मूळ तत्वांचं रक्षण केलं. ही तर एक यशोगाथाच म्हणायला हवी, नाही का? निश्चितच. ही भारतीय संविधानाची आणि आपल्या लोकशाहीची यशोगाथा आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की आमचं काम फक्त निवडणुका घेणं नाहीये. तर आणि ही कोर्टातली केस कोणती होती? ही केस होती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अँड अदर्स वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. रिट याचिका क्रमांक 440/2025. या केसमुळेच हे सगळे मुद्दे समोर आले आणि सामान्य माणसालाही या प्रक्रियेबद्दल इतकी माहिती मिळाली. यामुळे बघा, नागरिकांचा कायद्यावरचा विश्वास वाढतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वाह, भारी माहिती दिलीत. तर आज आपण काय शिकलो? SIR म्हणजे मतदार यादीची तपासणी, जी NRC पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. अगदी. मतदार यादीत फक्त भारतीय नागरिकच असावेत हे पाहणं निवडणूक आयोगाचं घटनात्मक कर्तव्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, राजकीय प्रचारावर विश्वास न ठेवता खरी माहिती घेणं गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि नियम बनवते, पण खरी ताकद आपल्या जागरूकतेमध्ये आहे. बरोबर. आपला हक्क आणि आपलं कर्तव्य काय आहे हे माहीत असणंच खरं नागरिकत्व आहे. खूपच छान संदेश दिलात. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोप्या भाषेत माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. आता लगेच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. पुढच्या भागात आपण वारसा हक्क आणि वाटणीचे नवे नियम यावर बोलणार आहोत. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आपले व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा. ज्ञानाचा दिवा लावल्याने पुण्यच मिळतं. चला आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया.
लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.